नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. इतिहासामध्ये आपल्याला रांझ्याच्या पाटलाची गोष्ट माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अ, राज्याच्या सुरुवातीलाच हा रांझे गावचा एक पाटील त्यांनी एका बाईवरती अत्याचार केला म्हणून संतापून महाराजांनी त्याचा चौरंगा केला असं म्हणतात. चौरंगा ही त्या काळची एक इफेक्टिव्ह आणि अतिशय परिणामकारक शिक्षा होती. म्हणजे त्या माणसाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकायचे. जिवंत ठेवायचा, पण तो जो काही मधला धड उरेल, तो किती दिवस जगणार? त्यावेळेला काही इतके उपचार नव्हते. त्यामुळे फार रक्त वाहून तो मरूनच जायचा. आज आता आपण असं बघतोय, 14 ऑगस्टला पाकिस्तानमध्ये काळा दिवस जाहीर केला गेला. 14 ऑगस्ट ही खरं पाकिस्तानची जन्मदिवस आहे. पाकिस्तान स्वतंत्र नाही झाला. त्या दिवशी पाकिस्तानचा जन्म झाला. आधी पाकिस्तान नव्हताच. त्यामुळे आधी एखादा देश असला, तो पारतंत्र्यात असला, तर तो स्वतंत्र होईल. हे काहीच नव्हतं. हे नवीन जन्म झालेलं अवलक्षणी बाळ ते 14 ऑगस्टला आलं. त्याच्या अगोदर मी गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे 11 ऑगस्टलाच बलुचिस्तान स्वतंत्र झालेला होता आणि 15ला आपण स्वतंत्र झालो. आज 16 ऑगस्ट आहे. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा आणि 80व्या स्वातंत्र्य दिन पूर्ण करून 81व्या स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये प्रवेश करण्याच्या अनेक अनेक शुभेच्छा माझ्याकडून, रोहितकडून आणि आमच्या सगळ्या हिंदुस्तान पोस्टच्या परिवाराकडून. या स्वातंत्र्याच्या 81व्या वर्षात काय काय करायचं आहे त्याचं विवेचन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलेलंच आहे आणि त्याच्याबद्दल एक वेगळा वेगळा व्हिडिओ करायचा आहे. आजचा विषय थोडासा निराळा आहे. पाकिस्तानचा चौरंगा होऊ घातलेला आहे. याच्याकरता मी आधी चौरंग्याचं उदाहरण दिलं. म्हणजे काय, पाकिस्तानचे 4 शकलं होण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. बलुचिस्तानामध्ये परवाच्या मी व्हिडिओत सांगितलं, की बलुचिस्तानात कशा प्रकारची आंदोलनं चालू आहेत आणि बलुचिस्ताननी प्रॅक्टिकली स्वतःला स्वतंत्र जाहीर केलेलं आहे. फक्त युनायटेड नेशनकडे त्यांनी अर्ज पाठवला आहे, की आम्हाला स्वतंत्र देशाची तुम्ही हे द्या, सनद द्या. म्हणजे आम्हाला मान्य करा, की आम्ही एक स्वतंत्र देश आहे. स्वतंत्र देश मान्य करण्याकरता जी काही कलमं आहेत, त्याच्यापैकी तुमचा भूभाग असला पाहिजे, तुमचे लोक असले पाहिजे, लोकांमध्ये स्वतंत्रतेची इच्छा असली पाहिजे. मग तुमचा ध्वज असला पाहिजे, तुमचं करन्सी नोट असली पाहिजे. मुख्य म्हणजे तुमचं संविधान असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बलुचिस्ताननी आता केलेल्या आहेत आणि त्यांच्या मते त्यांना आता स्वतंत्रता मिळाली पाहिजे आणि मुळात ते 11 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालेला देश आहे. मध्ये काही दिवस पाकिस्ताननी जबरदस्ती त्यांना पकडून ठेवलं होतं. त्यातनं त्यांना बाहेर पडायचं आहे आणि त्याच्याकरता ते भरपूर आंदोलनं करतायत. इतकं त्या आंदोलनाचा पाकिस्तानला त्रास झाला, की पाकिस्तानी F-15 बॉम्बर्स वापरून आपल्याच लोकांवरती 4 ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. आणि जसं नेहमी होतं त्यांच्या बॉम्ब हल्ल्यात काही मुलं, काही म्हातारे, काही स्त्रिया मरण पावले. आणि हे कळल्यानंतर बलूच लोकं गप्प बसतील हे शक्यच नव्हतं. आणि बलुचांनी प्रचंड मोठे हल्ले पाकिस्तानात चढवलेले आहेत. पाकिस्तानात बलुचिस्तानामधनं जो गॅस आणि डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑइल ते जातं, त्याची पाईपलाईनच त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहे. आणि 4 प्रांतामध्ये पाकिस्तानने हल्ले केले. बलुचिस्तानच्या लोकांनी BLA म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावरती सर्वंकष आघाडी उघडली आहे. आणि विशेष म्हणजे चौरंग्यातला हा एक भाग आहे. कोण? बलुचिस्तान. दुसरा भाग POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, ज्याच्यामध्ये गिलगिट बाल्टिस्तान सुद्धा येतं. तिथे इतकी सध्या जनआंदोलनं चालू आहेत, की त्या जनआंदोलनाला घाबरून मुनीर आणि शाहबाज यांच्या सैन्यानी निशस्त्र आंदोलकांवरती सरळ गोळ्या चालवल्या आहेत. आतापर्यंत 100-200 लोकं मारली गेलेली आहेत आणि ती मारली जाऊन सुद्धा आंदोलकांचा उत्साह थांबत नाहीये. त्याचं एक कारण असं आहे, की त्या भागामध्ये त्यांना जेवायलाच मिळत नाहीये. पाकिस्तानने त्यांचं इतकं शोषण केलेलं आहे. त्यांचे पाणी वापरून वीज निर्माण करायची, ती न्यायची पाकिस्तानात. ती सुद्धा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये, लाहोरमध्ये ती वीज न्यायची. त्यांच्याकडे जे काही फळफळावळ होतात, ते सगळं उचलून पाकिस्तानात न्यायचं. पिठाची किंमत तिथे चौपट लावायची. पाकिस्तानात जर पीठ ₹100 किलो असलं, त्यांच्याकडे ₹400 किलोनी ते पीठ विकायचं. खातील काय हो लोकं? त्यांना खायलाच मिळत नाहीये. आणि आता त्यांनी सांगितलंय, की आमचा जो हक्क होता, तो हक्क आम्हाला परत मिळवायचा आहे. आम्ही आता या पाकिस्तानी सैन्याच्या अ, दहशतवादाला अजिबात नमणार नाही आहोत. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि नाही उत्तर देता आलं, तर आमच्यातली लोकं मरेपर्यंत हा लढा चालू राहील. त्या लढ्यामध्ये तिथल्या स्त्रियाही उतरल्या आहेत आणि तिथली बालकंही उतरली आहेत. आणि या लोकांनी घोषणा अशी केली आहे, की आम्हाला भारतात परत जायचं आहे. आता त्या घोषणेचा प्रतिसाद काश्मीरात कसा उमटला तेही आपण पाहू, की
उमर अब्दुल्ला काश्मीरचे सध्याचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलंय की पीओकेची जनता ही आमचीच जनता आहे. त्यामुळे ते आम्ही त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करतो. ते जितक्या लवकर आम्हाला सामील होतील तितक्या लवकर आम्हाला हवं आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने या शुद्ध निशर निशस्त्र आंदोलकांवरती गोळ्या झाडण्याच्या प्रकाराला अजिबात प्रत्युत्तर चांगल्या रीतीने दिलेलं नाहीये. आपण नुसतं भारतीय परराष्ट्र खातंच नाही, भारत सरकार, भारतातली सगळी मीडिया त्यांनी जी गाझापट्टीमध्ये नरसंहार झाला, की जे त्यांना एकदम खाडकन जाग येते, ती सोडून पीओकेमध्ये लोकांना मारलं जातंय, बलुचिस्तानमध्ये लोकांना मारलं जातंय, याच्यावरती आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही बोला तर खरी. तुम्हाला कोणी नाही सांगितलंय? तर तुमच्या मालकांनी सांगितलंय पाकिस्तानच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. असं करू नका. मोठ्या प्रमाणावरती सगळ्या जगात हा प्रचार झाला पाहिजे, की पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे. पाकिस्तान स्वतःच्याच लोकांना मारतंय आणि ते सुद्धा बॉम्बिंग करून मारतंय. कारण बलूच लिबरेशन आर्मीकडे बॉम्बर्स नाही आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये जे टी-टी-पीचे लोकं आहेत, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, त्यांच्याकडे बॉम्बर नाही आहेत. अफगाणिस्तानात बॉम्बर नाही आहेत. त्यामुळे पाकिस्तान आपल्या विमानाचा उपयोग असा खुलेपणाने करू शकतोय. अमेरिकेची तरी त्याला परवानगी कशी आहे समजत नाही. कारण हे सगळे बॉम्बर अमेरिकेने सांगितल्याशिवाय पाकिस्तानला उडवताच येत नाहीत. त्यामुळे अमेरिकासुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे की काय, असं वाटण्याची एक शंका आपल्या मनात येते. बरं, हा दुसरा चौरंगात 4 पाहिजेत ना, हा दुसरा झाला. तिसरा खैबर पख्तूनख्वा. टी-टी-पीचे जे लढाऊ लोकं आहेत, त्यांनी सर्वंकष पाकिस्तान, अफगाणिस्तान बॉर्डरवरती हल्ले करणं सुरू केले. पाकिस्तानचं सैनिक तिथनं जीव वाचवून पळतायत आणि पंजाबमधले जे सैनिक आहेत त्यांना बदली टी-टी-पी खैबर पख्तूनख्वा किंवा बलुचिस्तानात केलं, तर ते राजीनामे देऊन चक्क पळून जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला मरायलाच पाठवण्यात येते. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याचा, पाकिस्तानच्या सरकारचा हक्क या तिन्ही प्रांतात अजिबात चालत नाहीये. पी-ओ-केमध्ये तर त्यांच्या नेत्यांनी घोषणा काय केली, की तुम्ही वीज, पाणी याची बिलं भरू नका आणि इन्कम टॅक्ससुद्धा देऊ नका. आम्हाला आता पाकिस्तानची काही कर्तव्य उरलेलं नाही. आम्हाला स्वतंत्र देश तरी झालं पाहिजे किंवा भारतात तरी गेलं पाहिजे. इथपर्यंत 3 रंग झाले. चौथा रंग कुठला? तर तो सिंधू देश. सिंधू देश या भागामध्ये, सिंधी प्रांतामध्ये पंजाब्यांची दडपशाही इतकी जास्त होते, की ती दडपशाही सिंधी प्रांतातल्या लोकांना मंजूर नाहीये. आणि ते कधीपासून सिंधू देशची त्यांचे जी.एम. सय्यद म्हणून एक नेते होते. त्यांनी सिंधू देशची कल्पना दिली होती, की आमचा आणि या पाकिस्तानशी काही संबंध नाही. धर्म आमच्यावर लादलेला आहे तो सोडल्यास आमची भाषा वेगळी होती, आमचं वागणं वेगळं होतं, आम्ही व्यापारी होतो, हे नुसते गुंड आणि मवाली आहेत. त्यामुळे गुंड मवाल्यांच्या पंक्तीला बसायचं नाही म्हणून सिंधू देश आंदोलन सुद्धा आता जोर पकडतंय. या सगळ्याचा अर्थ असा आहे, की पाकिस्तानचा चौरंगा पूर्ण होऊन पाकिस्तानचे 4 तुकडे निश्चित होणार आहेत आणि 5वा जो भाग आहे, ज्याला पाकिस्तानचं हृदय म्हणता येईल, तो म्हणजे लाहोर, इस्लामाबाद, मुलतान आणि रावळपिंडी. हा म्हणजे पश्चिम पंजाबचा हा जो एवढासा प्रदेश आहे, तो काही दिवस शिल्लक राहील. काही दिवसांनी पंजाबचे लोकही विटतील, की आतापर्यंत लूट करून दुकान चाललं होतं, पण ह्या 4 बाकीच्या चौघांनी जर अंग काढून घेतलं, तर लूट मिळायची नाही. त्यामुळे ते सुद्धा काही दिवसांनी कोलमडून पडेल. पाकिस्तान ॲज ए कंट्री एक विशेष देश म्हणून काही राहायचा नाही. ही बारकी-बारकी पिलावर त्यांचे देश म्हणून त्यावेळेला पुढे येतील. आणि या सगळ्याला भारताचा आशीर्वाद असणारच आहे. भारत अजूनपर्यंत बलुचिस्तानला मान्यता देत नाहीये. त्याचं कारण भारताला एकदा त्या बलूच लोकांच्या शौर्याची आणि धैर्याची आणि संयमाची परीक्षा पूर्ण झाली, की भारत निश्चितच त्यांना मान्यता देईल. आणि भारताने मान्य दिलं, की तो देश तत्काळ तयार होतो. त्यांनी तर सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय, पी-ओ-केनी सांगितलं, की आम्हाला मुळी भारतातच जायचं आहे. आम्हाला भारताचं एक संस्थान व्हायचं भारतात 31 संस्थान आहेत. आम्ही 32वा होऊ. हे पी-ओ-जे-के 33वे होतील वगैरे असा त्यांचा प्रयोग चाललाय. तर आता भारत सरकारपुढे प्रश्न आहे, की ही मान्यता कशी द्यायची? अमेरिकेला प्रत्युत्तर कसं द्यायचं? आणि याच्यात ऑपरेशन सिंदूर अजून चालूच आहे. त्यामुळे पाकिस्तानने याच्यात आडकाठी काढायचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरती ऑपरेशन सिंदूरचा मारा कसा करायचा? त्याकरता भारताने आपली सगळी सेना, आपले सगळे मिसाईल्स आणि आपला अणुभागचा विभाग आहे अणुशस्त्राचा, त्यांना सगळ्यांना जय्यत तयार ठेवलेलं आहे. कधीही युद्ध भडकू शकतं, असा माझा अंदाज आहे. कारण पाकिस्तानचा प्रॉब्लेम काय आहे? पाकिस्तानमध्ये लोकांना खायला पैसे नाही आहे, सरकारकडे पैसे नाही आहेत, भीक मागून ते राष्ट्र जगतंय. गेल्या वेळेला त्यांना काहीतरी $5 अब्ज भीक मिळाली. त्या भिकेवरती हे चाललेलं आहे. त्या भिकेला सुद्धा आपण आता लगाम घालणं आवश्यक आहे. एक म्हणजे मीडियाच्या लोकांनी आपलं काम व्यवस्थित करावं आणि पाकिस्तानमध्ये ज्या ॲट्रॉसिटीज टू ह्युमन्स चालू आहेत, त्या बंद करण्याकरता आंदोलन करावं. म्हणजे लोकांपुढे त्यांचा खरा चेहरा येऊ दे, एवढंच आपण मागतोय. आणि दुसरं म्हणजे भारत सरकारनी ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 लवकरात लवकर सुरू करून त्यांची नांगी पूर्णपणे ठेचली जाईपर्यंत आता थांबू नये. कारण हा देश सगळ्या जगाला तापदायक झालेला आहे.
या देशामध्ये इतका विचित्र देश आहे, की यांचे लीडर ऑफ अपोजिशन जे होते, त्यांनी जाऊन सांगितलं, की हाफिज सईद म्हणजे माझे भगवान आहेत. मी हाफिज सईदचा गुलाम आहे, असा तो जाडू जो आहे तो सांगतो. म्हणजे इतके ते त्या दहशतवाद्याला घाबरतात. बरं हाफिज सईदला 31 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पण तो शिक्षा सुनावली म्हणून तुरुंगात बसणारा मनुष्य नव्हे. त्याला एक आलिशान कोठी दिली आहे आणि केव्हाही येण्या-जाण्याची परमिशन म्हणजे शिक्षा नसून पेन्शन भोगायला त्याला तिथे ठेवलेलं आहे आणि त्याने आपल्या दहशतवादी सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमाने भारतात हल्ले करावे हे त्याला सांगितलेलं डायरेक्टिव्ह आहे. तर असा तो हाफिज सईद. त्याला हे सगळे साहेब म्हणतात. आपल्याकडेही काही विद्वान आहेत. दिग्विजय सिंगने एकदा एका समारंभात हाफिज सईद साहेब असं म्हटलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी सुद्धा काही अगदी वेगळी नाही आहे. पाकिस्तानसारखीच विचारसरणी करण्याचा काँग्रेसांचा सदैव प्रयत्न राहिलेला आहे. परंतु या देशातली बहुसंख्य जनता या सगळ्या विरोधी पक्ष आणि काँग्रेसांचं ढोंग पूर्णपणे जाणून आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर आता पाकिस्तानवरती एक मोठी ॲक्शन घेतली, तर त्याला सगळ्या देशाचा पाठिंबा असेल. किंबहुना इतका वेळ का घेतली नाही असंच देशाला वाटत राहील. काहीतरी कारणं असतील ती सगळी मला माहीत नाही आहेत. परंतु लवकरच तुम्ही बघाल पश्चिम सीमेवरती एक छोटंसं युद्ध छेडलं जाईल. छोटंसं युद्ध म्हणजे पाकिस्तानकडे सध्या सेना फार नाहीच आहे. त्या सेनेला घेऊन पाकिस्तान लढणं शक्य नाही. सेना नोकऱ्या सोडून पळून जात आहेत कारण त्यांना उगाच फुकट मरायचं नाही आहे. त्यामुळे सेनेचं मनोबल आहे ते अतिशय खच्ची झालेलं आहे. त्यामुळे हीच राईट वेळ आहे पाकिस्तानवरती हातोडा चालवायचा. आपल्याला जे रेअर अर्थ तिथे बलुचिस्तानमध्ये मिळणार आहेत ते आपल्याला मिळतील आणि हे जे बाकी पाकिस्तानचे जे रिसोर्सेस आहेत, जे काही थोडेफार रिसोर्सेस आहेत त्याचासुद्धा आपल्याला फायदा उठवता येईल. त्यामुळे माझी अशी कळकळीची विनंती आहे भारत सरकारला, की त्यांनी शक्य तितक्या लवकर बलुचिस्तानला मान्यता द्यावी आणि नुसती मान्यताच नव्हे, तर त्यांना सक्रिय मदत करून या पाकिस्तानी गुंडांना झोडपडून मारून टाकावं, अशी माझी इच्छा आहे. तो दिवस उगवेल तो सुदीन. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक गोष्ट मात्र जाणून आहेत, की POK जर आपण घेतला, तर त्याच्यातली लोकं पण आपल्याकडे येतील आणि त्या लोकांनी उत्तरेतला काश्मीरमधला हिंदू-मुस्लिम जो बॅलन्स आहे, तो खराब होईल. त्यामुळे माझ्या मते POKच्या लोकांना यायला अत्यंत लिमिटेड व्हिसा दिला जाईल, की ज्या लोकांनी आपल्या इथले बॅलन्स खराब होत नाही, पण त्यांचं मोरल टिकून राहतं, की आपण लढलं पाहिजे. कुणाशी? पाकिस्तानी सैन्याशी. अशी गुंतागुंतीची परिस्थिती या सगळ्या देशांमध्ये झालेली आहे. त्याच्यातनंच आपल्याला मार्ग काढायचा आहे. सुदैवाने भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम देश झालेला आहे. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने याला तोंड देऊ शकू, याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर पण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले सगळे विचार आमच्यापर्यंत पोहोचतायत. आपल्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतायत. मी एकदा एक कमेंट्सला उत्तर देण्याचा वेगळा कार्यक्रम करणार आहे. त्या सगळ्या कमेंटबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. तसंच आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पत्नीबद्दल जे सांगितलं होतं, तिचं 6 ऑगस्टला निधन झालं त्याबद्दल. तर जवळ-जवळ 1000 ते 1200 लोकांनी तिला श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. त्या श्रद्धांजलीबद्दल मी त्या सगळ्यांचा शतशः आभारी आहे. नमस्कार आणि धन्यवाद.